महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज निघालो होतो मुंबईला मालाडला, कारण की मावस भावाचं लग्न, रिसेप्शन आणि रिंग सेरेमनी होती. आता लग्न म्हणजे त्यांनी कोर्टातच केलं होतं 12 तारखेला, तर रिंग सेरेमनी आणि रिसेप्शन राहिलं होतं आणि ते खास फक्त भावांसाठी, नातेवाईकांसाठी ठेवलं होतं. तर त्याच्यामुळं निघायचं होतं म्हणून रिक्षा घेऊन निघालो, पण पनवेलपर्यंतच रिक्षा घेऊन जाणार होतो. पण नंतरनं विचार केला की पुढं कसं जायचं, म्हणून 2 मिनटं कारला लेणीपाशी थांबलो आणि फोन केले की गाडी मुंबईत जाऊ शकते का. तर एकाने आयडिया दिली की टेम्पररी परमिट काढू शकता तुम्ही. तर लगेच त्यांचा नंबर भेटला, त्यांना फोन केला. त्या काकांनी 15 मिनटामध्ये टेम्पररी परमिट मला काढून दिलं आणि मग डायरेक्ट मुंबई. आई माऊलीचा उदो उदो असा गजर केला आणि जे पुढं निघालो ते कुठं थांबलोच नाही. कारण की काय झालं होतं, आम्हाला 4 वाजेपर्यंत तिथं पोचायचं होतं, म्हणून कंटिन्यू निघालो होतो. 2 तास तर डायरेक्ट 1 तास लोणावळ्यात लागतो आणि पुढं 1 तास पनवेलपर्यंत लागतो. पण त्याच्यानंतरनं मुंबईला खतरनाक ट्रॅफिक लागते, म्हणून जेवढं लवकरात लवकर आम्हाला निघता येईल तेवढं लवकरात लवकर आम्ही निघत होतो. आता हे खंडाळ्याच्या घाटामध्ये दरवेळेस पोलीस अडवतात, म्हणून मी ऑलरेडी पांढरा शर्ट आधीच घातला होता की मागच्या वेळेस अडवलं होतं. दरवेळेस ते पैसे द्या हे द्या ते काही जमत नाही, म्हणून पांढरा शर्ट आणि टेम्पररी परमिट काढून ठेवलं होतं. पण बघा, टेम्पररी परमिटला मी 500 रुपये दिली होती फी आणि म्हणलं आता पोलिस अडवत आहे आणि पोलिसांनी अडवलं की लगेच टेम्पररी परमिट आपण देऊ. कशाचं काय, रस्त्यात पोलिसच नव्हते. बघा तुम्ही, ट्रॅफिक लागले असेल, मला वाटलं आता पोलिस लागतील. आणि हा खंडाळा घाट जो दरवेळेस मला उतरताना खूप मजा येते, कारण की व्ह्यू भारी आहे तिथं. इकडे बी डोंगर, इकडे बी डोंगर आहे आणि मधनं रस्ता जातो. तुम्ही भरपूर वेळा इथनं गेले असताल. खूप भारी वाटतं, म्हणजे एकतर पोल्युशन कमी, दुसरी गोष्ट हवा गार हवा लागत होती. गरमीचं तर इथपर्यंत तरी काही संबंध नव्हताच, गरमीचा काही संबंध नव्हता. त्यात बायको मेहंदी गाडीतच काढत बसली, काय भाऊ तिकडं मोबाईलमध्ये आणि आई माझ्या मागं. आई झोपलीच नाही, दरवेळेस झोपती, पण यावेळेस ती म्हणली मला झोपच लागा ना. म्हणलं बरं आहे. त्यावेळेस स्वामींचा फोटो, म्हणजे तुम्ही आता गेलेली गाडी बघू शकता, स्वामी महाराजांचा फोटो समोर होता गाडी मागं. इतकं भारी वाटलं की चला म्हणलं, स्वामी मालक बी आपल्यासोबत आहेत. आणि तेवढ्यातच एकविरा माऊलीची पालखी पण दिसली, सगळे लोक चालत होते. कोकणामध्ये हे खूप भारी आहे की प्रत्येक लोक जातात. तशीच मुंबईमध्ये एंट्री झाली आणि हे बघू शकता कंटेनर्स आणि त्याच्यानंतरनं हे सगळं बिल्डिंग. पण एवढं आहे की इथं आल्याच्या नंतरनं एवढी गरमी व्हायला लागली, चटके बसायला लागले. आणि याचसाठी मी मुंबई टाळतो, कारण की मला ती गरमी सहन होत नाही. पण हा एवढं आहे, जे मुंबई फिरतात मला फक्त एवढं सांगा की हे वरचं गोल्डन टेम्पल कुठलं आहे, प्लीज कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला माहीत नाही. त्याच्यानंतर वानखेडे स्टेडियमला पोचलो आम्ही. वानखेडे स्टेडियम जे म्हणजे इथे एकदा स्वप्न आहे माझं, ह्या स्टेडियमला मॅच बघायला यायचं म्हणून. आत्तापर्यंत कुठं गेलो नाही, पण कधी जर आलो तर वानखेडे स्टेडियमला मी नक्की येणार. त्याच्यानंतर जिओचं मोठं सेंटर लागलं आम्हाला, ते बघू शकता तिथं ग्राउंड सगळं. त्यांनी तर काय जिओवाल्यांचं सांगायलाच नको मुंबईमध्ये. मग त्याच्यानंतर हळूहळू म्हटलं आता पुढं जातो आहे आपण. तर साधारण मला वाटतं 12 वाजेपर्यंत आम्ही मुंबईत होतो आणि मग नंतरनं लागली ट्रॅफिक. ठाण्याच्या अलीकडनं जी ट्रॅफिक लागली ती आम्हाला डेस्टिनेशनपर्यंत जाऊस्तोवर ट्रॅफिकच होती. पण हळूहळू करत निघालो. पण गरमी बी तेवढीच. कसं काय मुंबईचे लोक हिट सहन करतात खरंच, कारण की हिवाळ्याच्या दिवसात पण लय गरमी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं आलो तेव्हा आम्हाला एक व्ह्यू दिसला. हे तुम्ही बघू शकता, समुंदर, एवढा भारी समुंदर, म्हणजे तसं समुद्र म्हणतो आपण, पण एक समुंदर असं समुंदर किनारे के बीच मी असं बोलत आम्ही पुढे चाललो. आता बोलण्यात आपण थोडंसं जरा हे झालंच बोलायला, पण हा व्ह्यू खूप भारी होता. तुम्ही बघू शकता 2 डोंगरांच्या मधनं जे समुद्राचं पाणी चाललं आहे, एक नंबर. इथं शूटिंग जर कधी करायला जमली तर इथं आपण करूच 100%. मला खूप भारी वाटलं. पण त्यावेळेस आपल्याला मोठा पिक्चर लिहावा लागेल आणि त्याचा प्रयत्न मी करणारच आहे, जर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे बघा. बाजूला एवढा वैताग आला होता, कळतच नव्हतं की काय करायचं. थोडंसं समजून घ्या, मी काय परफेक्ट ब्लॉगर नाही आहे. मी खूप प्रयत्न करतो आहे बोलायचा, पण काय बोलावं दरवेळेस सुचत नाही. त्यामुळं तुम्ही समजून घ्या मला.
एवढंच मला म्हणायचं. फायनली आपलं जे डेस्टिनेशन होतं तिथं आम्ही पोचलो आहे. तुम्ही बघू शकता, सरोजा द ग्रँड रिसॉर्ट असं हॉटेलचं नाव होतं. आणि मग काय, गाडी लावायची कुठं, इथून सुरुवात आमची. पण काय, आपले BMW आहे आणि आपल्या गाडीला पार्किंग कुठेही असते, कुठं बी गाडी घातली तरी आपल्याला चालतंच. खूप भारी होतं. मला म्हणजे वाटलं हायवेला फक्त एवढं की रस्त्याचे कामं चालू आहेत मुंबईमध्ये आणि रस्ते लय खड्डे खड्डे खड्डे, पुण्यापेक्षा बेकार हालत रस्त्यांची मुंबईला आहे. आणि तुम्ही बघू शकता की हे मॅट्रिक्स म्हणजे इथं बारबेर होतं पूर्ण आणि मागं रिसॉर्ट आहे. तर त्याच्यानंतर इथं गाडी लावली होती. गाडी काढून आम्ही परत दुसऱ्या साईडला लावली आणि त्याच्यानंतर ही आमची रूम होती. भावाने 10 ते 15 रूमा बुक केल्या होत्या. आणि मग काय स्टाईलमध्ये फोटो काढायचे चाललं होतं आमचं. हे बघा, मोबाईल चार्जिंग नव्हता म्हणून खास तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्ही बघावं म्हणून मी ते चार्जिंग लावून हे केलं. आणि डेस्टिनेशनला बघा तुम्ही, स्विमिंग पूल, परत तयारी चालू होती. बहीण आणि भाऊ खाली हे फोटो काढत होते. त्याच्यानंतर इथं मनाली आणि प्रवीण या दोघांच्या लग्नाची रिंग सेरेमनी आणि रिसेप्शन होतं. कारण की लग्न 12 तारखेलाच झालेलं आहे. त्याच्यामुळं आमच्यासाठी म्हणजे आपल्या नातेवाईकांसाठी, मनालीच्या नातेवाईकांसाठी हा गाठ घातला. थँक्यू.